डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसणं म्हणजे फक्त थकवा किंवा झोपेची कमतरता एवढंच कारण नसतं. अनेक वेळा शरीरातून काही आजारांची सूचना देत असतं. डोळ्याखाली काळी वर्तुळं म्हणजे काय? तर डोळ्याखालची त्वचा खूप पातळ असते. शरीरातील रक्ताभिसरण, ऑक्सिजन, पोषण तत्वे किंवा हार्मोन्समध्ये गडबड झाली की त्या ठिकाणी रंग बदल आपल्याला दिसतो. कोणत्या आजाराची लक्षणे असू शकतात? तर पहिलं म्हणजे रक्ताची कमतरता. हिमोग्लोबिन कमी झालं की चेहरा फिक्कट, थकवा आणि चक्कर जाणवते. डोळ्याखाली निळसर, काळी वर्तुळे दिसतात. महिलांमध्ये खूप दिसतात. झोपेचा गंभीर अभाव. मेंदू नीट विश्रांती घेत नाही. त्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात. काळसर छटा जाणवते. सकाळी उठल्यावर डोळे सुजलेले दिसतात. लिव्हर कमजोर होतं. लिव्हर नीट काम करत नाही. त्यामुळे विषारी घटक शरीरामध्ये साचून राहतात. त्वचा निस्तेज होते. डोळ्याखाली खोल काळी वर्तुळे. सतत पित्त, अपचन यामुळेही होऊ शकतात. त्याचप्रमाणे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडत नाही. किडनी पाणी शरीरामध्ये धरून ठेवते. त्यामुळे आपला चेहरा सुजलेला दिसतो. थायरॉईडचा असमतोल, हार्मोन्स बिघडल्यामुळे त्वचा कोरडी पडते, केस गळतात आणि चेहऱ्यावर काळी वर्तुळे दिसतात. त्याचप्रमाणे ॲलर्जी, नाक सतत बंद, शिंका, डोळे सुजणं, डोळ्याखाली रक्त साकळल्यासारखं दिसतं, पचनसंस्था बिघडते, सतत बद्धकोष्ठता जाणवते, गॅस, ॲसिडिटी होते, शरीरात विषारी घटक वाढतात आणि डोळ्याखाली काळेपणा वाढतो. त्याचप्रमाणे ताणतणाव आणि नैराश्य. ताणतणावामुळे कार्टिसोल हार्मोन्स वाढतो, रक्ताभिसरण कमी होतं, त्वचेचा रंग बदलतो. मानसिक ताणाचा चेहऱ्यावर थेट परिणाम होतो, जसं की वय वाढल्यासारखं दिसतं, कोलेजन कमी होतं, त्वचा सैल होते, आतल्या रक्तवाहिन्या जास्त दिसू लागतात. त्याचप्रमाणे अनुवंशिक कारणं. काही लोकांमध्ये जन्मताच डोळ्याखाली काळेपणा असतो. आजार नसला तरी दिसू शकतात. कधी डॉक्टरांकडे जावं तर काळी वर्तुळे अचानक वाढली, वजन घटलं, जास्त थकवा, डोळ्याखाली सूज, त्वचा पिवळसर फिक्कट दिसत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे नक्कीच जाऊ शकता. यासाठी तुम्ही 7 ते 8 तासाची झोप घ्या, भरपूर पाणी प्या, पालक, बीट यांचा आहारामध्ये समावेश करा, रात्री उशिरा जेवण करणं टाळा, डोळ्याखाली गुलाब पाणी लावा. डोळ्याखाली काळी वर्तुळं म्हणजे शरीराचा इशारा, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे.